नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार अशी अळूच्या पानांच्या वड्याची खमंग अशी झणझणीत रस्सा भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिले आपल्याला अळूच्या पानांच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथे मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आपल्याला चाळणीने छान असं चाळूनच घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव चम्मच इतकी हळद टाकायची आहे. अर्धा चम्मच मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण आपण त्यामध्ये आवडीप्रमाणे करू शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा मी त्यामध्ये ओवा टाकलेला आहे. ओवा तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही नसेल आवडत तर स्किपही केला तरी चालेल. आता हे ओवा क्रश करून टाकलेला आहे. अर्धा चम्मच इतकं मी लसूण पेस्ट त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून हे आपल्याला पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियम असं पीठ ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने अळूच्या पानांच्या एकसारख्या छान अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर ही वडी बनवायला खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे. त्यामुळे रेसिपी एक वेळेस नक्की बनवून पहा. जर का तुम्ही अळूच्या पानांची अशी झणझणीत रस्सा भाजी खाऊन पाहिली तर तुम्ही नॉनव्हेजसुद्धा खाणार नाहीत, इतकी ही टेस्टी लागते आणि नॉनव्हेजपेक्षाही भारी ही भाजी तयार होते. त्यामुळे अशा पद्धतीची मग अळूच्या पानांची झणझणीत अशी रस्सा भाजी एक वेळेस नक्की बनवून पहा. तर हे आता आपलं छान असं बेसन पीठ तयार झालेलं आहे. आता आपण अळूच्या पानांना लावून घेऊया. तर इथे मी अळूच्या पानांचे पूर्णपणे देठ हे तोडून घेतलेले आहेत. आता तुम्ही म्हणताल अळूची पाने घेतली की देठसुद्धा फेकून द्यायचं का? तर देठाचीसुद्धा खूप छान अशी भाजी तयार होते. त्यामुळे देठाचीसुद्धा ही भाजी आपण करणार आहोत. आता आपण अळूचे पानं स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. त्याच्या बेलण्याने आपण त्याचे छान अशा शिरासुद्धा मोडून घेतलेले आहेत. आता आपण एका अळूचे पान घेतल्यानंतर त्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. तर इथे मी एकच अळूचं पान घेऊन पूर्णपणे त्याची वडी तयार करणार आहे. आता बेसन पीठ छान असं आपल्याला हातानेच लावून घ्यायचं आहे. हाताने लावून घेतल्यामुळे पूर्णपणे पानाला आपल्याला बेसन पीठ लावता येतं. ते एकदम एकसारखं असं बेसन पीठ आपल्याला पानाला छान असं लावून घ्यायचं आहे आणि आतपर्यंत मधोमध अशा छान अशी वडी तयार करून घ्यायची आहे. बेसन पीठ लावत असताना आपल्याला आतपर्यंत असं मध्ये घडी करताना प्रत्येक घडीला आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. आता एकदम छान असं मी पूर्णपणे बेसन पीठ लावून घेतल्यानंतर पाहू शकता मस्त अशा आपल्या परफेक्ट वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला वडी उकडून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाण्यावरती पुरण वाटायची चाळणी ठेवून त्यावरती आपल्याला वड्या ठेवायच्या आहेत. वड्या अगदी 10 ते 15 मिनटासाठी छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी वरती झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशा वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. वड्या वाफवून होत्या तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी थोडासा लसूण घेतलेला आहे, 2 आल्याचे तुकडे, 2 कांदे भाजून घेतलेले आहेत, सुकं खोबरं घेतलेलं आहे, भरपूर अशी कोथिंबीर आणि 1 टोमॅटो छान असं आपण हे सर्व भाजून घेतलेलं आहे. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं बारीक अशी त्याची फाईन पेस्ट तयार करायची आहे. तर अशा पद्धतीने तर पाहू शकता मस्त अशा वड्यासुद्धा खूप छान अशा वाफवून झालेल्या आहेत. तर आता ह्याचे आपल्याला छोटे छोट्या साईजचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मी चाकूने छान असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता इथे तुम्हाला वड्या कशा बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही वड्याचा आकारसुद्धा देऊ शकता. तर इथे मी अशा पद्धतीने एकदम छान अशा वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याचे तुकडे करून घेतल्यानंतर छान असे तर पाहू शकता मस्त अशी निब्बर वडी तयार झालेली आहे. एकदम छान अशी खायलासुद्धा अशी जरी खाल्ली तरी खूप टेस्टी लागते. तर एक वेळेस अशा पद्धतीने वड्या बनवून पहा. तर अशा पद्धतीने वड्या छान अशा कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण रस्सा बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी चांगली तडतडली की मी थोडासा त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. कढीपत्ताही छान तळून घेतल्यानंतर
आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे। पूर्णपणे वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत वाटण छान असं परतून घेतले आहे। परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता मसाले टाकायचे आहेत। तर आवडीप्रमाणे आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया। 1 चमचा इथे काळा मसाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे। गरम मसाला टाकून घेतल्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे। तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे त्यामध्ये टाकून घेऊ शकता। त्यानंतर इथे मी 1 चमचा इतकी बेडगी मिरची टाकलेली आहे। आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले आपल्याला जास्त टाकले, मी इथे मसाल्याचा जास्त वापर केलेला नाही, अगदी कमी प्रमाणामध्ये मसाला टाकलेला आहे, तरीसुद्धा ही भाजी इतकी टेस्टी लागते। तर आता हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत। मसाले छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून छान असं मसालासुद्धा शिजवून घ्यायचा आहे। आता तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे। तर इथे मी 4 माणसासाठी ही भाजी बनवलेली आहे। अतिशय छान ही भाजी तयार होते। तर अशा पद्धतीने इथे मी 2 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। भाजी आपल्याला छान अशी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। आता भाजीला पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त अशी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता उकळी छान अशी फुटलेली आहे। आता आपण त्यामध्ये वड्या टाकून घेऊया। पाहू शकता वड्या टाकत असताना गॅस मीडियम ठेवायचा आणि छान असं हे शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटासाठी वडे छान अशी भाजीमध्ये शिजवून घ्यायची आहे। तर पाहू शकता मस्त अशी भाजी आपली रसरशीत तयार झालेली आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियम अशी भाजी आपली झालेली आहे। ही भाजी खायला खूप टेस्टी आणि चवदार लागते। त्यामुळे अशा पद्धतीची रसरशीत आणि झणझणीत अशी रस्सा भाजी आपली अळूच्या पानांची एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। भाजी शिजवून घेत असताना गॅस मीडियम ठेवायचा। मीडियम गॅस ठेवल्यामुळे भाजी एकदम छान अशी तर्रीदार तयार होते। जर का तुम्ही गॅस फुल ठेवताल तर पूर्णपणे तर्री आपली नाहीशी होते। त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर पाहू शकता मस्त अशी एकदम खमंग आणि चवदार अशी आपली अळूच्या पानांची झणझणीत अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।